नमस्कार मंडळी. चला तर आज ढोबळी मिरचीची भाजी खूपच वेगळ्या पद्धतीने बनवूया. ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला तर जबरदस्त लागते. तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. 2 चमचे तेल घातलं. यानंतर 1 चमचा राई, 1 चमचा जिरं आणि हिंग घातलेली आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची. कढीपत्त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. यानंतर राई जिरं चांगलं तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून छान परतवून घ्यायचा. इथे मी 1 चमचा आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. हिरवी मिरची आणि आलं लसूण असा ठेचा घातल्यामुळे खूपच टेस्टी रेसिपी ही बनते. छान परतून घेतल्यानंतर पाव चमचा इथे मी हळद पावडर घातलेली आहे. हे देखील चांगलं तेलात परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक मी उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे. तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे. सगळं जे आपण मसाले घातलेले आहेत म्हणजे आलं लसूण मिरचीचा ठेचा, हळद पावडर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे मसाले छान लागले जातात आणि ही रेसिपी खायला चविष्ट लागते. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा बनवलात तर पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवून खाल. ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी देखील बनवू शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान मी 1 ते 2 मिनिटं मस्त व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर याला लीड लावायचं आहे म्हणजे झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. तर 2 मिनिटंच भाजी ही छान शिजवून घेतलेली आहे. जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण उकडून घेतलेला बटाटा आहे. आता हे पूर्णपणे आपलं शिजून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची. इथे मी पाव किलो ढोबळी मिरची म्हणजे सिमला मिरची घेतलेली आहे. आता ही सिमला मिरची मी धुवून स्वच्छ पुसून घेतली. त्यानंतर याचा देठकडचा भाग काढून टाकायचा आणि सुरीच्या साहाय्याने यातल्या बिया देखील काढून टाकायच्या. तर आपलं जेवढं सारण आहे तेवढ्या सारणासाठी जितक्या मिरच्या लागतील म्हणजे ढोबळी मिरची जितक्या लागतील तेवढ्याचाच वापर करायचा. तर सुरुवातीला मी 2च मिरच्या कट करून घेणार आहे. आपलं सारण उरलं तर पुन्हा 1 मिरची आपण अशी कट करून घेऊया म्हणजे यातील बिया काढून घेऊया. तर 2 मिरच्यांमधल्या मी बिया अशा काढून घेतलेल्या आहेत. हे बघा. आता आपलं बटाट्याचं सारण देखील थंड झालेलं आहे. चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याने हे सारण या ढोबळी मिरचीमध्ये म्हणजे सिमला मिरचीमध्ये अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचं आहे. तुम्ही कधी सिमला मिरचीची भाजी अशी केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर हे बघा, मी असं चमच्याने छान मस्त अगदी सारण भरलेलं आहे. आपलं हे सारण छान भरून झालेलं आहे. आता दुसऱ्या सिमला मिरचीमध्ये म्हणजेच ढोबळी मिरचीमध्ये अशाच पद्धतीने दाबून दाबून सारण भरायचं. हे बटाट्याचं जे सारण आहे तुम्ही आदल्या दिवशी फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि जर तुम्हाला टिफिनला ही रेसिपी बनवायची असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही झटपट रेसिपी बनवू शकता किंवा सिमला मिरचीमध्ये स्टफ करून देखील ठेवू शकता. तर 2 सिमला मिरचीमध्ये मी भरल्या होत्या आणि त्यानंतर अजून 1 सिमला मिरची कट केली कारण 1 सिमला मिरचीमध्ये सारण राहील इतकं सारण होतं आपल्याकडे. तर एक मोठ्या बटाट्यापासून 3 सिमला मिरचीचं सारण आपण बनवून तयार केलेलं आहे. आता सुरीच्या साहाय्याने असे 1-1 इंच आकाराचे याचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने याचे मी हे पीस कट करून घेतलेले आहे. यानंतर हाताच्या तळव्यांवर घेऊन दाबून घ्यायचे आहेत. हे बघा, सगळे 3 सिमला मिरचीचे मी असे कट करून पीस घेतलेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊया. तर शॅलो फ्राय करणार आहोत. पॅनमध्ये मी त्याच तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि त्यानंतर हे सिमला मिरची आपण स्टफिंग करून ठेवलेलं होतं म्हणजे ढोबळी मिरची जी स्टफिंग करून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे. अगदी कमी तेलामध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहोत. अजिबात जास्त तेलाची याला गरज नाही. तर सगळ्या सिमला मिरच्या मी या पॅनमध्ये घालून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता पॅन हलवून तेल सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटं एका साईडने छान शिजवून घ्यायचं. तर 2 मिनिटं झालेली आहेत. आता फोक घ्यायचा आहे. फोकच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने याला पलटून घ्यायचं आहे. तर सगळे मी स्टफिंग सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची पलटून घेतलेली आहे. लीड लावायचं आहे आणि 2 मिनिटं पुन्हा एकदा छान
भाजून घ्यायचं। तर मी 2 ते 3 वेळा असं दोन्ही बाजूनी आलटून पालटून छान सिमला मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत, स्टफिंगचा कलर चेंज होईपर्यंत मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे। तर हे पहा, कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे। आता हे सगळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर भरलेली ढोबळी मिरची आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। मंडळी, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच चविष्ट लागते। एकाच पद्धतीची तुम्ही जर ढोबळी मिरचीची रेसिपी बनवून कंटाळला असाल, वेगळ्या पद्धतीची खायची इच्छा असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। 10 मिनिटात बनणारी रेसिपी तुम्ही सकाळी टिफिनसाठी देखील बनवू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।